हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्नवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बोटनेकची खूप सुंदर अशी डिझाईन घेऊन आलेली आहे. तर थोडा पण टाईम न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर तुम्ही बघू शकता इथे मी नेकचं मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे मी तुम्हाला मेजरमेंट किती आहे ते दाखवते. ब्लाऊजचं मेजरमेंट इथे बघा, उंची 12.5 इंच आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 13.5 इंच घेतलेली आहे. आणि शोल्डर आहे ते 6.5 इंचाचं घेतलेलं आहे. मुंडा आहे बघा, मुंडा मी 6 इंचाचा घेतलेला आहे. 6 इंचाचा घेऊन स्क्वेअर टाईपमध्ये केलेला आहे. आणि हे जी चेस आहे ते आपल्याला 8.5 इंचाची घडी आहे. ते 34ची चेस आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड केलेलं आहे. पूर्ण 10.5 इंचाचं घेऊन त्याला कटिंग केलेलं आहे. बॅक साईडचं पट्टीचं नाही आहे, इथे ओपनमध्ये आहे, तिथे आपल्याला नंतरच्याला पट्टी लावायची. इथे आपण गळा आहे तो 3 इंचावरती डाऊन केलेला आहे खाली, आणि गळ्याची रुंदी 3.5 इंच घेतलेली आहे. आणि इथे 2 इंचाचा मार्क करून हा पूर्ण स्क्वेअर आहे तो मी 3.5 इंचाचा घेऊन त्याच्यामध्ये डिझाईन ड्रॉ केलेली. मी डिझाईन अगोदरच ड्रॉ करून ठेवते, कारण मला जे कस्टमर आहेत ते डिझाईन सगळे मोबाईलवरती पाठवतात, आणि त्याच मोबाईलवरती माझ्या म्हणजे ब्लाऊजचं कटिंगचं स्टिचिंगचं रेकॉर्डिंग होत असल्यामुळे मी ती डिझाईन परत बघू शकत नाही. त्याच्यामुळे मी डिझाईन पहिलीच ड्रॉ करून ठेवते. पोटली बटन वगैरे काय असेल तर ते मी अगोदरच बनवून ठेवते, म्हणजे आपल्याला जेव्हा ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करताच्या वेळी प्रॉब्लेम येत नाही. बघा, आपण आता ह्याला कट करून घेऊया. हा पार्ट आपल्याला तसंच ठेवायचं आहे, कारण परत जेव्हा आपण तिथे जॉईंट करणार आहे तेव्हा आपल्याला तो लागणार आहे जॉईंटसाठी. हा जो ब्लाऊज आहे त्याला वन साईडच काट आहेत, तर अशा वेळेस ब्लाऊजची कोणती डिझाईन करायची हे समजत नाही. आता मोस्ट ऑफ तर बहुतेक ब्लाऊजला वन साईडच काट येत आहेत, तर ते स्लीव्सला लावून खूप किंचितचा काट राहून जातो, तर त्याच्यामध्ये ही डिझाईन खूप इझिली होऊन जाते. तर तुम्ही बघू शकता मी इथं कॅनव्हसवरती ठेवून ह्याला मार्क्स करून घेते. बघा, मी चॉकने मार्क करून घेतलेलं आहे. आता नेहमीप्रमाणेच आपण 1 इंचावरती एक्स्ट्रा घेऊन आपण कटिंग करायचं आहे. बघा, आता जो मेन आपला ड्रॉ केलेला आहे त्याचं आपण कटिंग करून घ्यायचं आहे. मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता याला आपण पिनअप करून घेऊया. पिनअप केल्यामुळं काय होतं, कपडा सरकत नाही, कॅनव्हस एकदम परफेक्ट एकाच ह्याच्यामध्ये बसून जातो. आपल्याला सारखं त्याला काढावं वगैरे लागत नाही. तर ह्याचा जो सेंटर आहे तिथे पहिलं मी पिनअप करून घेणार आहे. सेंटरला पिनअप केलेलं आहे. हे बघा, मी पिनअप करून घेतलेलं आहे. आता आपण याला शिलाई मारून घेऊया. इथे मी पिन काढून घेते, कारण शिलाई आपल्याला मारायला होत नाही.
ह्याला आपल्याला कपड्यावरती ठेवून परत होते तसे पिनअप करून घ्यायचे आहे. हा मेन फॅब्रिक आहे, त्याच्यावरती कपडा सरळ ठेवून त्याच्यावरती कॅनव्हास ठेवणार आहे मी. त्याला आपण पिनअप करून घेऊ. आता याला मी इकडे कमरेकडच्या साईडून शिलाई मारून घेणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि जो आपला गळ्याचा शेप आहे त्याच्यावरती आपण त्याला जसे आपण कॅनव्हासला शिलाई मारले त्या शिलाईवरती आपल्याला त्याला फिरवायचं आहे पूर्ण. बघा मी पूर्ण शिलाई मारून घेतलेले आहे गळ्याला, कमरेच्या साईडला वगैरे. आता आपल्याला आतमधला जो कपडा आहे तो कट करून त्याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. आपण आपला कपडा कट करून घेऊ. मी कॅनव्हास पण थोडा कट करून घेते, कारण कपडा ट्रान्सपरंट असल्यामुळे कॅनव्हास दिसून येईल. तो काही वॉश केल्यानंतर विरघळतो, पण तरी पण लुक एवढं काही खास नाही वाटणार, म्हणून मी कॅनव्हास कट करून घेते जो एक्स्ट्राचा आहे तो. कॅनव्हास कट करताना थोडं लक्ष देऊन कट करा, कारण एखाद्या वेळेस जर कैची कपड्याला लागली तर खूप प्रॉब्लेम होते. आता हे जे कॉर्नर आहे तिथे मी कट मारणार आहे, बाकी ठिकाणी छोटे छोटे कट्स मारणार आहे. आता आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे. पलटी करताच्या वेळी हे जे दोन्ही साईडचे कोपरे आहेत ते तुम्ही सुईने काढून घ्या. मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दाखवले की ह्या कोपरे आपल्याला एक्झॅक्टली काढायची कशी आहे. सुईच्या टोकाने तुम्ही खूप इझिली काढू शकता त्याला बाहेर. मी दोन्ही साईडचे कोपरे काढून घेतलेले आहेत. आता ह्याला व्यवस्थित आपल्याला पलटी करून शिलाई मारून घ्यायची आहे. कमरेच्या साईडून आपण शिलाई मारून घेऊया. आणि थोडा कपडा असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे, म्हणजे जो शेप आहे तोच आपल्याला आला पाहिजे.
आणि कपडा थोडंसं सिल्की असल्यामुळे जसं पटकन बसायला पाहिजे तसं तो बसणार नाही आहे. बघा खूप छान असा बसलेला आहे नेक. आता जो साईडचा कपडा आहे ओपनमध्ये त्याला आपण शिलाई मारून घेऊया. कपड्याचं प्लेन तर शिलाई मारत न्यायचं आहे. जर तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही पिनअप करून सुद्धा शिलाई मारू शकता. अस्तर एकदम परफेक्ट बसलेला आहे. तो जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी पहिला कट करून घेते. आता ह्याच्यावरती आपल्याला आपण पहिले वरच्या साईडला नेक आहे त्याला पायपिंगची पट्टी करून घेऊया. ती पायपिंगची पट्टी कट करून घेते. पायपिंगच्या पट्ट्या कायम क्रॉस जॉईंट करून घ्यायच्या आणि क्रॉसच कटिंग करायचे. मग ती पट्टी लावायला असू द्या किंवा पायपिंग करायला असू द्या, पायपिंगची पट्टी कधीही सरळ काढायची नाही, त्याच्यामुळे फिनिशिंग बिघडते. आता
आता मी याला वन साईड फोल्ड करून घेणार आहे. त्याला वरच्या साईडला मी पायपिंगची पट्टी लावून घेणार आहे. दाब शिलाई मारून घेतलेली आहे मी. आता याच्यावरती परत अजून एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची. आता या पट्टीला आतून छोटे छोटे कट्स मारायचे, त्याच्यामुळं त्याला एकदम राऊंड शेप व्यवस्थित बसून जाईल. बघा, कट्स मारल्यामुळे एकदम फिनिशिंग टाईपमध्ये गोल राऊंड टाईपमध्ये बसलेलं आहे नेक. आता आपल्याला ह्याला अर्ध्या इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे परत. मी अर्ध्या इंचावरती शिलाई मारून घेतलेली आहे, त्याच्यामुळे खूप फिनिशिंग टाईपमध्ये नेक बसलेलं आहे. आता आपल्याला जो बॉर्डर जी राहिलेली आहे माझ्याकडे बघा, स्लीव्सला लावून एवढी बॉर्डर राहिलेली आहे, तर त्याला मी पहिलं अस्तर जॉईन करून घेणार आहे. त्याला मी सरळ करून घेणार आहे. बॉर्डर मी सरळ साईडला ठेवलेली आहे आणि अस्तर त्याच्यावरती ठेवून त्याला शिलाई करून घेतलेली दोन साईडने, आणि आता त्याला सरळ करून घेते. आता ह्याला मी मध्ये सेंटर करून पहिला घेणार आहे. हा सेंटर मी केलेला आहे.
आता त्याला जो मधला पार्ट काढला होता, जो आपण नेक कटिंग केला होता तेव्हा, त्या पार्टला आपण त्याच्यावरती ठेवून मेन सेंटरवरती त्या पार्टचा मधली लाईन ठेवून त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला गळा बसवायला बरा पडेल. तुम्ही बघू शकता मी इथं ठेवलेलं आहे. हे बघा, दोन्ही साईडला मी मार्क केलेला आहे. आता आपल्याला दोन्ही साईडचं नेक त्याच्या अकॉर्डिंगच बसवायचं आहे. त्याला पिनअप करून घेते. गळा व्यवस्थित बसतोय का बघून मग पिनअप करून घ्यायचं आहे. बघा, मी दोन साईडला पिनअप करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती मी शिलाई मारून घेणार आहे. खूप सुंदर असा बनवून रेडी झालेला आहे. आता ह्याला मी एक लेस आणले लटकनवाली, ती मी लावणार आहे गळ्याला. बघू शकता, ही मार्केटमध्ये इझिली अवेलेबल भेटते. तर इथून मी तिला लावणार आहे अशी. करून कव्हर करणार आहे मी त्याला. तर ही लेस लावायच्या अगोदर मी इथले थोडेसे काढून मणी त्याला मी व्यवस्थित गाठ मारून घेते, कारण जर तशीच लावली तर मग ते परत निघणार मणी आणि कस्टमरची कंप्लेंट येणार. त्याच्यापेक्षा मी त्याला व्यवस्थित कस्टमरला प्रॉपर करून दे. बघा, ह्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि हे आपल्याला आता लावून घ्यायचे. लेस लावताना जर लक्ष द्या, मणी फुटला नाही पाहिजे. तुमच्याकडे सिंगल दाब असेल तर त्याने सुद्धा तुम्ही लावू शकता.
एकही मणी फुटला तर त्याचं पूर्ण लूक जाईल. तुम्ही कट करून घेणार वेळेस. आणि इथले थोडेसे मणी काढून जसं आपण स्टार्टिंगला केलं होतं, गाठ वगैरे मारली होती तसं फिनिशिंग टाईपमध्ये इथे मी गाठ मारून घेणार आहे. कारण त्यांनी एखाद्यावेळेस कसंही वॉश केलं तरीसुद्धा निघायला नको म्हणून. कस्टमरला आपण आपल्याकडून 100% दिलं तर कस्टमर आपल्याकडे परत ब्लाऊज स्टिचिंगसाठी येतो. मग आपल्याकडे शिलाई कमी असो जास्त असो त्याने त्यांना काही फरक पडत नाही. आपली फक्त फिनिशिंग आणि त्यांना ब्लाऊज पहिलाच जे मेजरमेंटला ब्लाऊज येतात तो एकदम परफेक्ट बसला ना तर कस्टमर आपलं कुठेही जात नाही. बघा, मी नॉर्मल दाबानेच लावलेले आहे लेस. एकही मणी कुठेही फुटलेलं वगैरे नाही आहे. सगळे मणी व्यवस्थित आहेत, तुम्ही बघू शकता. आणि नॉर्मल दाबानेच लावलेले. मला दाब वगैरे चेंज करायचा खूप कंटाळा येतो. सो हा नेक घातल्यानंतर खूप छान वाटणार आहे. त्यांनी मला पिक पाठवला होता की त्यांना कशामध्ये नेक हवं आहे म्हणून. त्याच्या अकॉर्डिंग मी बनवलेलं आहे. आणि तुम्हाला माझा ही ब्लाऊजची कटिंगची डिझाईन कशी वाटली, कटिंग आणि स्टिचिंगची, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला खूप इझिली भेटले जातील. आणि तुम्हाला जर कुठल्या ब्लाऊजची डिझाईन जर तुम्हाला कटिंग जर कसं करायचं समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा तुमचे काही डाऊट असतील ते विचारू शकता. त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला जर एखाद्या ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला हवं असेल तर मी ते माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न करेन की मी ते तुम्हाला देऊ शकेन म्हणून. तर तुम्हाला माझी डिझाईन कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू सो मच.